अठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सूर्यवंशी कुटुंबामध्ये पार्टी आहे आणि त्याची प्लॅनिंग सुरू असते। तेव्हा तिथं प्रीती येते आणि म्हणते की मी तुम्हाला सगळीकडे शोधले आणि तुम्ही इथे आहात, मी तुमच्यासाठी चहा आणला आहे। त्यावेळेस इकडं सुलोचना सांगतात की हा चहा इथंच ठेव आणि तू निघून जा। त्यावेळेस ती म्हणते की सोफा हे खूप खराब झालेले आहेत, तेव्हा मी सर्वच सोफे क्लीन करून घेते। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणतात की बाहेर डेकोरेशनचं सुरू आहे, त्यावेळेस तू बाहेर डेकोरेशनचं पहा। त्यानंतर तिथून तृप्तीला बाहेर जायला सांगतात। त्यानंतर तृप्ती बाहेर जाऊन तिथेच दाराच्या मागे आडवी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते। त्यानंतर इकडं आरव हा आलोकच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की तुझी चित्र हे खूप अर्थपूर्ण असतात आणि ते काही कधी कळणारच नाही। त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की तू माझ्या रूममध्ये का आला आहेस मला न विचारता। त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की तुझं काही काम आहे का। त्यावेळेस आरव म्हणतो की तुझी जी समरायची टीचर आहे ना प्राजक्ता आणि तिची बहीण, त्या दोघींनाही आपण जरी पार्टीत इन्व्हाइट केलं तर कसं होईल। त्यानंतर इकडं सुलोचना सांगत असतात की उद्याच्या पार्टीमध्ये प्राजक्ता ही यायलाच हवी आणि जसं काय ठरवलं आहे तसं सर्व गोष्टी व्हायला हव्यात। त्यावेळेस इकडं प्रीती ही सर्व काही आडवं थांबून ऐकत असते। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की काही करून मी तिला असं भोवऱ्यात अडकवेल की तिने आलोकसाठी लग्न करायला हो म्हणायलाच हवं आणि तिच्यामुळेच आलोक हा सगळ्यांच्या समोर आला, त्यामुळे तिला त्यामध्ये गिल्ट येईल आणि ती लग्नाला तयार होईल। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणतात की यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही असं का करत आहात। आणि त्यानंतर इकडं आलोक म्हणतो की तुला त्या दोघींची खूप काळजी आहे का आणि तू त्यांना आपल्या पार्टीमध्ये का इन्व्हाइट करायचा विचार करतो। त्यावेळेस तो म्हणतो जेव्हा मी छत्री घेऊन जातो त्यावेळेस ऊन पडतं आणि ज्यावेळेस छत्री घेऊन जात नाही त्यावेळेस पाऊसच येत नाही। त्यानंतर इकडं आलोक हा आरवला निघून जायला सांगतो। त्यानंतर इकडं भाग्यश्री ही आपापलं रेडी होते आणि तृप्ती येते आणि म्हणते की खूप छान रेडी झाली आहे आणि कुणाची दृष्ट न लागो असं मुद्दा म्हणून तिला टोमणा मारते। त्यावेळेस ती म्हणते की तुला प्राजक्तानेच तयार केलं असेल। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की नाही, मी माझी एकटीच रेडी झालेली आहे आणि मला कुणाचीही गरज नाही आणि मी स्वतः तयार करू शकते आणि मी स्वतः सर्व काही हँडल करू शकते आणि माझ्यासाठी असं कोणीही थांबलेलं मला आवडत नाही। त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की ठीक आहे। त्यानंतर इकडं प्राजक्ताला सुलोचना यांचा फोन येतो आणि त्या सांगतात की उद्याच्या पार्टीमध्ये तुला यायचं आहे आणि त्यासाठी इथं तुझी सगळेजण वाट पाहत आहेत, खास करून समर आणि समाऱ्याला। ज्यावेळेस इकडं पार्टी सुरू असेल तेव्हा ते बोर होतील, त्यावेळेस ते तुझ्याशी खेळतील आणि ते तुझ्याशी जास्त कनेक्ट करतात। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की ठीक आहे। त्यानंतर इकडं अंबिका म्हणतात की खरंच उद्या प्राजक्ता येईल का। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की हो ती येईल। त्यानंतर त्या म्हणतात की जर यामुळे आपलं खूप सारं नुकसान होऊ शकतं आणि त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की किती नुकसान होईल, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, पण पैशांनी झालेलं नुकसान हे आपण परत पैसे कमवूयात, पण नाती जोडणं हे महत्त्वाचं असतं। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणतात की आपण जर प्राजक्ताला डायरेक्ट मागणी घातली तर ते कसं होईल। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की आपण जर मागणी घातलं तर चंद्रशेखर वैद्य हे त्यांच्या मुलीचा हात आलोकला देणार नाहीत, कारण की मी त्यांच्या डोळ्यामध्ये खूप स्वाभिमान पाहिला आहे आणि स्वाभिमानी लोक हे नात्यांना धरून चालणारे असतात आणि त्यांना प्राजक्ताचंही सुख तेवढंच महत्त्वाचं असेल जेवढं माझ्यासाठी आलोकचं सुख महत्त्वाचं आहे। त्यानंतर इकडं कौस्तुभ हा जुगार खेळायला बसतो आणि तो सर्व पैसे हे जुगारामध्ये हरत असतो। त्यावेळेस त्याला लक्षातही येत नाही की तो किती पैसे घेत आहे आणि त्या माणसाकडून तो जवळपास 20 लाख रुपये घेतो आणि सर्व पैसे हे जुगारामध्ये हारतो आणि तो तिथून उठत असतो, पण त्याचा मित्र बिट्टू त्याला उठूही देत नाही आणि पैसे देतच जातो आणि ते सर्व पैसे कौस्तुभ हा जुगारामध्ये हारतच जात असतो। त्यानंतर इकडं कौस्तुभ म्हणतो की माझा दिवसच नव्हता आणि त्यानंतर तो तिथून असलेले सर्व पैसे हरून जातो। त्यानंतर इकडं भाग्यश्री येऊन हळदीसाठी बसते। त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की मी खूप वाट पाहत होते या क्षणाची आणि आज तो दिवस आला। त्यानंतर तिच्या इकडं बसलेल्या मैत्रिणी म्हणतात की तुझ्या बाजूला असलेल्या पाटावर बसणारी तुझी कलवरी कुठे आहे। त्यावेळेस इकडं
भाग्यश्रीची मैत्रीण म्हणते की मी तिला मामीसोबत बागेमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर इकडं भाग्यश्रीला आठवतं की मी तिला म्हणलेलं की तू जरी चांगली नसली दिसस तरी माझ्याशी तू असं तोडून बोलू नको, त्यामुळंच ती आज बाहेर जाऊन थांबली असेल. त्यानंतर इकडं बिट्टू हा त्याला पैसे देतच जातो आणि त्याला जुगारातून उठूच देत नाही. त्यानंतर इकडं तो सर्व पैसे हरून जातो आणि नंतर त्या माणसाला म्हणतो की मला थोडा वेळ द्या आणि मी तुमचे सर्व पैसे परत आणून देईल. त्यावेळेस इकडं तो माणूस म्हणतो की तुझ्या नावावर काही प्रॉपर्टी आहे का? त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की नाही आणि ती सर्व प्रॉपर्टी ही बाबांच्याच नावावर आहे. त्यानंतर तो म्हणतो की आपलं काम हे दररोजच्या दररोजचं असतं आणि मला हे पैसे आत्ताच हवे आहे. त्यावेळेस त्याला सगळे लोक पकडतात, तेव्हा तो तिथून पळून जातो. त्यानंतर इकडं मामीला प्राजक्ता येऊन सांगते की मी मामा आल्यानंतर तुला सांगते आणि तू मध्ये जा. त्यावेळेस इकडं मामी म्हणतात की मला तू माझ्या कार्यक्रमामध्ये तू नको आहेस. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की ठीक आहे मामी, मी सूर्यवंशी कुटुंबामध्ये पार्टी आहे आणि तिकडे जाते आणि त्यानंतर मी आज भाग्यश्रीच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी नाही होणार. त्यानंतर तिला सर्व काही आठवतं आणि ती मामीला सांगून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मामी तिला काही बोलत नाहीत आणि त्यानंतर प्राजक्ताही तिथून निघून जाते.